स्वागत. पुढची बातमी. मुंबईतल्या वायू प्रदूषणाच्या मुद्द्यावर विधान परिषदेमध्ये चर्चा झाली. मुंबईतल्या वायू प्रदूषणाचा मुद्दा गंभीर आहे. सर्वात जास्त प्रदूषण हे खेरवाडीत आहे असं ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी म्हटलं. नियम कडक करून कठोर कारवाई करण्याची मागणी अनिल परब यांनी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत उत्तर दिलं. एआयद्वारे प्रदूषण नियंत्रणाचे प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हटले. मुंबईमध्ये वायू प्रदूषण जे झालेलं आहे त्याच्या सर्वाधिक वायू प्रदूषण हे खेरवाडी विधानसभेत आहे किंवा खेरवाडी विभागात आहे. 320 आहे. आता 320 असणं म्हणजे दररोज, आणि मी तिथेच राहतो त्याच्यामुळे दररोज आमची लवकर जायची व्यवस्था शासनाने केली आहे का असा प्रश्न उभा राहतो. बीएमसीला आपण आदेश दिलेले आहेत की त्यांनी IoT बेस्ड आणि एआयचा उपयोग करून एक डायनामिक मॉनिटरिंग सिस्टीम तयार केली पाहिजे आणि 100% जेवढी बांधकामं होत आहेत, सरकारी असो, खाजगी असो, इन्फ्रास्ट्रक्चरची असो, सगळ्यांचं मॉनिटरिंग त्यांनी केलं पाहिजे. त्या दृष्टीने जसं पंकजा त्यांनी सांगितलं की त्यांनी काही बाबतीत ते केलेलं आहे, पण जसं मगाशी सदस्यांनी सांगितलं की काही ठिकाणी ते कागदावरही दिसतं. त्यामुळे जोपर्यंत 100% IoT बेस्ड आणि एआयचा उपयोग करून हे होत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की ते 100% त्याचं मॉनिटरिंग होणार नाही. तर तशा सूचना दिलेल्या आहेत आणि लवकरच आम्ही ते पूर्ण करायला लावू. मुंबईमध्ये निश्चितच हिवाळ्यानंतर म्हणजे दिवाळीनंतर ते फेब्रुवारीपर्यंत थोडं प्रदूषण आपल्याला जास्त जाणवतं. त्याला मुख्य कारण प्रदूषणाचा ह्युमिडिटीच्या वाढण्यामुळे आणि टेम्परेचर कमी असून प्रेशर वाढल्यामुळे एक कुठेतरी एक स्मॉग तयार होतो. पण आपलं अत्यंत अहितकारी आहे, घातक आहे तब्येतीला. अशा प्रकारच्या पोल्युशनची परिस्थिती आपल्याला मुंबईमध्ये नाही म्हणता येणार. ते अपेक्षेपेक्षा थोडं या काळामध्ये जास्त आहे, जे हळूहळू मार्चमध्ये आता ते कमी व्हायला सुरुवात होईल. प्रचंड मोठं इन्फ्रास्ट्रक्चरची ग्रोथ होत आहे, भरपूर कन्स्ट्रक्शन होत आहे आणि अशावेळी वेळोवेळी नियमांची पायमल्ली होऊ नये यासाठी आम्ही जागरूक आहोत. मागच्या वर्षीचा या काळामध्ये जे पोल्युशन होतं त्यापेक्षा आता आपलं पोल्युशन कमी आहे. बदलापूर शहरात अवैधरित्या स्त्री ब्रिज तयार करून त्याची तस्करी केली जात होती आणि या प्रकरणी आता मोठमोठे खुलासे होऊ लागलेत. स्त्री ब्रिज कोट्यवधी रुपयांना बाजारात विकले जात असल्याचं समोर आलंय. स्त्री ब्रिज विक्रीचं रेट कार्ड हे न्यूज 18 मराठीच्या हाती लागले. स्त्री ब्रिज तस्करीच्या काळ्या दुनियेत नामांकित खेळाडू, महिला मॉडेल, अभिनेत्री एवढंच काय तर उद्योगपती महिला देखील सहभागी असल्याची धक्कादायक माहिती हाती लागली आहे. दरम्यान या प्रकरणी 5 जणांना अटक झालेली आहे. यातील सुलक्षणा गाडेकर, मंजुषा वानखेडे आणि अश्विनी चाबुकस्वार या पहिल्या 3 आरोपींना 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान हे रेट कार्ड नेमकं कसं होतं आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात. गरजू मजूर महिलेचं स्त्रीबीज हे 2 लाखाला विकलं जात होतं. त्यानंतर सुंदर महिलेचं स्त्रीबीज असेल तर त्याची किंमत होती 10 लाख. मॉडेल महिलेचं स्त्रीबीज असेल तर 25 लाखांची किंमत मोजली जात होती आणि खेळाडू महिलेचं स्त्रीबीज असेल तर 10 लाख ते 1 कोटीपेक्षा जास्त आणि अभिनेत्रीचं जर स्त्रीबीज असेल तर 25 लाख ते कोट्यावधी रुपये मोजले जात होते. त्यानंतर महिला उद्योगपतीचं स्त्रीबीज असेल तर 15 लाख ते काही कोटी रुपये मोजले जात होते. 20 तारखेला जो रिमांड रिपोर्ट आणला गेला आणि आजचा जो रिमांड रिपोर्ट आहे तो सेम रिमांड रिपोर्ट आहे, त्याच्यामध्ये काही फरक नाही आहे. आता याच्यामधले जे बिग जॉर्ज आहेत, मोठाले ज्याला माणसे म्हणतात, ते बिग जॉर्जला अजून पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत, त्यांना अरेस्ट केलेले नाहीत. आणि जे छोटे छोटे जे ज्याला मछली म्हणतात, त्यांनी जे गरजू जे आहेत त्यांनाच फक्त अटक केलेली आहे. दरम्यान बदलापूर प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेच्या नातेवाईकांनी प्रतिक्रिया दिली आहे. संबंधित महिला या फक्त एजंट म्हणून काम करत होत्या, त्या आरोपी आहेत असे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत असं स्पष्टीकरण आरोपींच्या नातेवाईकांनी दिलंय. जर तुम्ही ह्यांचा बॅकग्राऊंड चेक कराल तर त्यांचं काहीही क्रिमिनल बॅकग्राऊंड नाही आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि त्यांनी खूप लोकांना सोशली हेल्प देखील केलेली आहे. आणि जरी असं असेल, जरी आमची भावना फक्त एवढीच आहे की आम्हाला न्याय व्यवस्था आणि पोलीस व्यवस्थेवरती पूर्ण विश्वास आहे की ते ह्याची चौकशी व्यवस्थित करतील आणि निर्दोषांना व्यवस्थित सुटका देईल, कारण का आम्हाला एवढं समजतं की ते निर्दोष आहे.
पुण्यातील भिगवण प्रकरणात आता एक मोठं ट्विस्ट आलंय. भिगवणमधील कथित अपहरण प्रकरणातील तरुणीनं कोर्टात तिचा जबाब बदललाय. बारामती पोलीस ठाण्यात आणि कोर्टात झहीर शेख सोबतच राहणार असं सांगणाऱ्या तरुणीनं आता आपला जबाब बदललाय. इंदापूरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयामध्ये या तरुणीनं आईकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. इंदापूर कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या तरुणीचा जबाब नोंदवण्यात आला. यावेळी तिनं आई आणि मामासोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याआधी ती घरी जाण्यास तयार नव्हती आणि त्यामुळे तिला सुधारगृहात पाठवण्यात येणार होतं. मात्र आता तिनं जबाब बदलल्यानं हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलंय. मेहरबान कोर्टाने तिची इच्छा विचारली असता तिने तिची आई आणि तिचा मामा यांच्याबरोबर राहण्याची व जाण्याची इच्छा प्रदर्शित केल्याने त्याबाबतचा आदेश मेहरबान कोर्टाने पारित केलेला आहे आणि तिचा ताबा या आई आणि मामाकडे देण्याचा आदेश पारित. दरम्यान तरुणीच्या जबाबात पोलीस अधीक्षकांनी काय माहिती दिली होती आपण ते पाहूयात. त्यांचा आई वडिलांकडेच्या घरी त्याचे आई आणि भावाकडे जाण्याचा त्यांनी नाकारलेला आहे. सध्या स्थिती अशी आहे. पुढील त्याचं काय मत आहे त्याला विचारण्यात येईल आणि दुसरे ऑप्शन जसा की जे महिला घर असताय सॅनिटोरियम असताय तशी ऑप्शन्स पण आहात. दरम्यान बारामती पोलिसात जाण्याआधी न्यूज 18 मराठीच्या प्रतिनिधींनी या तरुणीशी बातचीत केली होती. यावेळी या तरुणीनं आपल्याला घरी जायचं नसल्याचं सांगितलं होतं. आता इथून पुढे कसं असणार आहे? तुम्ही तुमच्या घरी जाणार आहे, नेमकं काय काय कसं असणार आहे? नाही, मला नाही घरी जायचं, मला त्याच्यासोबतच जायचं. नाही, मला नाही घरी जायचं, मला त्याच्यासोबतच जायचं.